हे जे एवढ्या भागात ऑइल लावायचं असतं त्यात आपण पावडर लावू शकतो. असं फिरा थोडीशी. ओके. इथून हे जे दोन थम्स आहेत त्या थम्सच्या साहाय्याने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 30 वेळा झालंय. ओके. तसं इकडच्या बाजूने सेम सेम 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे 30 वेळेस मी एका हाताचे काउंट केले. ओके. दुसरं हा जो भाग आहे याला ऑइल लावायचं. याला ह्या बोटाच्या साह्याने यांना किंवा मग अंगठ्याने त्याला इथून करायचं पुन्हा. इथून याला 1 2 जेवढं प्रेशर तुम्हाला सहन होईल या फिंगरना. ओके. 1 2 3 4 5 6 6 झालं इकडून. परत सेम 6 1 2 3 4 5 6 हे 6 पुरवठा करणार नसा. त्याला आपल्याला स्टिम्युलेटिंग करायचं. स्टिम्युलेशन इथून ऑइल लावायचं. 1 2 3 4 5 6 परत इकडून कानासा पकडून 1 2 3 4 5 6 सेम इकडून 1 2 3 4 5 6 परत पाठीमागचा भाग 1 2 3 4 5 6 तुम्हाला जेवढं प्रेशर सहन होईल तेवढंच. ओके. मध्ये 2 बोट टाकायचे. कानाच्या या बॅक साइडला घ्यायचं सुरुवातीला. नंतर समोर घ्यायचं. नंतर खाली घ्यायचं. खाली आणि वरती. लक्षात ठेवायचं पहिले पाठीमागच दाबले गेले पाहिजे. ओके. पहिले ह्या साइडला परत सुरुवात 1 2 3 4 परत 1 2 3 4 3 4. ओके. हे 6 वेळेस रोटेशन मध्ये. ओके. हे पॉइंट. तर इथून काय करणार आपण याला इथून असं इथपर्यंत 1 पुढे आणायचं. 2 3 4 5 6 प्रत्येक रेपुटेशन 6 वेळेस घ्यायचं. ओके. या पॉइंटला इथं अंगठ्याच्या ना 1 2 3 4 5 6. ओके. तोंड त्यावेळेला उघडच पाहिजे म्हणतो प्रत्येक वेळेला. आता हे बघा एक खड्डा झाला इथं. ओके. करा पूर्ण. आता इथं 1 आज ठेवायचं 2 3 4 5 6 हे बघा किती खोल खड्डा झाला. 1 2 3 4 5 6 इथं 3 बिंदू असतात. 3 पॉइंट इथं. बरोबर. ओके. या 3 पॉइंटला हे करू शकता. पॉइंटला असे 3 बोट पकडायचे हे इथं ठेवायचे. ठेवले याला क्लॉकवाईज करायचे 1 2 3 4 5 6 परत अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5 6. ठीक आहे. ह्या पॉइंटला हलक्या हाताने इथं 1 2 3 4 5 6 सेम याला तुम्हाला जेवढं प्रेशर होईल तेवढं असं 1 2 3. दुसरा एक कानासाठी पॉइंट आहे. ही जी रेष आहे इथून हे जे आपलं जॉईंट आहे त्याला या ठिकाणी. ओके. 3 4 हे जे पॉइंट आहे हे झाल्यानंतर शेवटला हे करायचं. याला तुम्ही बसले जागे केव्हाही करू शकता. रोटेट करायचं. रोटेट क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हे एवढी एक्सरसाइज करायची कंटिन्यू रोज तुमच्यासाठी. प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळी एक्सरसाइज राहते. त्याच्यामुळे मी तुम्हाला काही पॉईंट थोडेसे दाखवून दिले. काहीला टिनिटस असतो, काहीला हिअरिंग लॉसच असतो, फक्त काहीचे फक्त नस सुटलेली असते. त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळी असते एक्सरसाइज. ठीक आहे. रिलॅक्स वाटला आता एकदम. ठीक आहे.